अर्थसंकल्पाबाबत दिंडोरी तहसीलदारांना निवेदन. केंद्र सरकारनं अर्थसंकल्प सादर केलाय, परंतु महाराष्ट्रासाठी अल्प प्रमाणात निधी दिलाय. त्यामुळे दिंडोरी तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं या अर्थसंकल्पाचा निषेध व्यक्त करत आज दिनांक 25 रोजी दुपारी दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. देशामध्ये जो अर्थसंकल्प सादर केला, देशामध्ये 28 राज्य असून या देशामध्ये महाराष्ट्र राज्य आहे की नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे. बंधूंनो, आम्ही या ठिकाणी आज दिंडोरी तालुक्यातच नाही, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवत आहोत आणि येत्या काळात या सरकारने त्याच्यात दुरुस्ती करून महाराष्ट्राला स्वतंत्र पॅकेज द्यावं. कारण की पावसाळ्याचे दिवस चालू असताना इकडे पाऊस पडत नाही आणि जलसंधारणाचे साठे कसे वाढवता येतील याच्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांविषयी सुद्धा अर्थसंकल्पनात कुठल्याही प्रकारचं काही तरतूद आजपर्यंत केलेली नाही. या ठिकाणी धनदांडे लोकांचे कर्ज राईट ऑफ करताय, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, शेतकऱ्यांच्या शेतीवर असलेल्या कर्जासाठी आजपर्यंत कोणतीही मोठी घोषणा किंवा कर्ज माफ केलेली नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझी लाडकी बहीण योजना आणली, अशा अनेक योजना या ठिकाणी महाराष्ट्रात आणतात, परंतु महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे आहेत का? केंद्राकडून पैसे मिळायला पाहिजे. आजपर्यंत 1 रुपयासुद्धा केंद्राकडून मिळाला नाही. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महाविकास आघाडी असेल, यांच्याकडून आज आम्ही या ठिकाणी दिंडोरी तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन जाहीर निषेध केला आहे. देशाचा अर्थसंकल्प सादर केला. तो अर्थसंकल्प पाहिला असता इतर राज्यांच्या तुलनेत आणि महाराष्ट्राच्या तुलनेत आत्तापर्यंत देशाला संपूर्ण सगळ्यात जास्त महसूल देणारं हे महाराष्ट्र राज्य आहे. आणि असं असतानाही बी बिहारसारखं राज्य आणि तेलंगणासारखं राज्य या राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी झुकतं माप देऊन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. आणि महाराष्ट्र राज्याचा इतका मोठा महसूल असतानाही बी अत्यंत कमी प्रमाणात कुठंतरी राज्याची अशी अवहेलना केल्यासारखा प्रकार या अर्थसंकल्पामध्ये दिसतो. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही संपूर्ण दिंडोरी तालुक्याच्या वतीनं या अर्थसंकल्पाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.